ज्या ग्रंथाचं अलीकडे पुनर्मुद्रण झालं आहे त्याचं नाव आहे अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ. महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक यांचं हे पुस्तक आहे आणि तेव्हा त्याचं प्रकाशन महात्मा गांधी यांनी केलेलं होतं. ते दाखवा आणि हे पुस्तक त्यांना दाखवा. या पुस्तकामध्ये एक सिद्धांत ते महामहोपाध्याय पाठक यांनी मांडलेला आहे, तो की अस्पृश्यतेला धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा आधार नाही. आणि त्या पुस्तकाच्या संदर्भात आपण चर्चा सुरू करतोय. ही चर्चा अस्पृश्यता निवारण आणि प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी जात्यंताचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नावर प्रकाश टाकणारं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे आपल्या कॉम्रेड शरद पाटलांचं. ते शिवाजीचे शत्रू महम्मदी की ब्राह्मणे. पुस्तकाचं हे महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठकांचं फोटो आहे. तर नीट बघा, तुम्ही अशी माणसं आता तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर ज्या धुळे शहरामध्ये हे पुस्तक 1934च्या दरम्यान प्रकाशित झालं, त्याचं पुनर्मुद्रण गेल्या महिन्यामध्ये व्यंकटअण्णा रणधीर यांनी केलं आणि पुन्हा एका नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे की आपल्या धर्मामध्ये अस्पृश्यता आहे की नाही, असेल तर ती कोणत्या स्वरूपाची आहे आणि दूर करण्याकरता आपण काय केलं पाहिजे. आणि एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी या संदर्भात कोणते प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नाची पार्श्वभूमी कशी होती, त्या प्रयत्नाचं स्वरूप कसं होतं आणि त्या स्वरूपाचं चिंतन जे आहे ते कॉम्रेड शरद पाटलांनी आयुष्यभर केलं, त्याचा भावार्थ किंवा त्याचा आढावा या निमित्ताने आपण घेत आहोत. तर मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय कॉम्रेड शरद पाटलांना, कारण त्यांनी विषयाकडे लगेच वेळा सांगितलं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्यापुढे योग्य तो संदेश जायला हवा असा त्यांचाही उद्देश आहे. पहिल्यांदा त्यांचं मी स्वागत करतो की मराठा सेवा संघाच्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या या मंचाला त्यांनी सन्मानित केलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला की सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात मराठा सेवा संघ जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जे प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाची दिशा योग्य आहे की नाही याला त्यांनी मान्यता दिली असं मी मानतो. आणि त्यांना प्रश्न विचारतो की आपण या विषयाकडे कसे वळला आहात आणि त्या संदर्भात आपलं चिंतन काय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात्यंताचा जो प्रयत्न केला हा विषय आपण कसा काय हाताळला, कारण तुमचं एकंदर चिंतन जे आहे ते ऋग्वेद काळात त्या पूर्वीच्या काळामध्ये जी आपली संस्कृती होती तिच्या म्हणजे गुलामगिरीचं स्वरूप काय होतं आणि त्याचं निर्मूलन कसं करता येईल हे आपण फार सखोल 3 भागामध्ये मांडलं आहे. दासशूद्रांची गुलामगिरी, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र या त्याचं तत्वचिंतन आपण मांडलं आहे. आणि सगळं करताना आपण या एका 300 वर्षापूर्वीच्या मध्ययुगीन कालखंडातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नाकडे कसं काय वळला. आयुष्मतीनं आणि आयुष्मानानं मी एका सत्यशोधक कुटुंबात जन्माला आलो. म्हणजे माझे वडील सत्यशोधक होते. आणि सत्यशोधक समाजाचे प्रस्थापक फुले यांचा भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अब्राह्मणी होता. ब्राह्मणेतर नाही, ब्राह्मणेतर हा शब्द जातीवाचक आहे. अब्राह्मणी हा शब्द भारतीय इतिहासाच्या 2 प्रवाहापैकी एका प्रवाहाचा दर्शक आहे. फुले त्या अब्राह्मणी दृष्टीने भारतीय इतिहासाकडे पाहत होते. कम्युनिस्ट चळवळीमध्ये आल्यानंतर कम्युनिस्ट चळवळीमध्ये
ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीमधून माझ्या अगोदर माझ्या बरोबर अनेक लोक आले. कम्युनिस्ट चळवळीत आल्यानंतर त्यांनी मार्क्सवाद, लेनिनवाद, आणखी काय हे असेल ते स्वीकारला आणि सत्यशोधक सोडून दिले. भारतीय इतिहास हा खरा इतिहास शासकांचा आणि शोषकांचा नाही, तर शासितांचा आणि शोषितांचा आहे. असं मानणारा हा जो फळेवादी पंथ होता, त्याचे संस्कार घेऊन मी कम्युनिस्ट चळवळीत आलो आणि मी त्या संस्कारामध्ये राहील आजपर्यंत. ज्यांनी सोडला त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही, पण आपण काय सोडलं याचा विचार डाव्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी करायची वेळ आलेली आहे. घटना झाली, घटना पेश डॉक्टर आंबेडकरांनी केली आणि त्यांना एक करता आलं आणि ते म्हणजे SC, ST, OBC. SC 16%, ST 8%, OBC 52%. भारताचे हे बहुसंख्य लोक हे जाती व्यवस्थेचे कमी अधिक प्रमाणामध्ये बळी आहेत, ही जाणीव करून देण्याच्या दृष्टीने आंबेडकरांनी घटनेच्या रूपाने जे मोठं काम केलं ते हे. आज लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे, विधानसभेची निवडणूक काही भागाची झाली, काही भागाची बहुसंख्य भागाची व्हायची राहिलेली आहे. विशेष म्हणजे इथे रालोस नावाची तिसरी आघाडी जी स्थापन झाली, तिने आपला छापील जाहीरनामा निवडणुकीचा प्रसिद्ध केला. भारतीय राजकारणामध्ये माझ्या दृष्टीने ही महत्वाची घटना मी मानतो. आणि ही तिसरी आघाडी बनवण्यामध्ये डावी आघाडी पुढाकार घेत नव्हती, तर एक दलित नेता रामदास आठवले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामधला माझा एक सहकारी होता आहे. आणि त्याचं परीक्षण मी करणारा लेख पाठवलेला आहे त्या जाहीरनाम्यात. इथे मी प्रस्तावनेदाखल बोलताना इतकंच सांगतो की या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या या अनुयायाने
जात्यंताबद्दल एक अक्षर एक शब्दही लिहिलेला नाही. रिपब्लिकन, डावी आघाडी, डावस. कम्युनिस्टांना मी समजू शकतो, त्यांच्यात माझं आयुष्य गेलेलं आहे. ते वर्गवादी आहेत. या देशामध्ये ब्रिटिशांनी वर्ग आणला आणि त्याच्या पूर्वी हजारो वर्षापासून आजतागायत जाती व्यवस्था आहे. आणि त्या जाती व्यवस्थेचा अंत करू पाहणाऱ्या महापुरुषांचे हे अनुयायी जाहीरनाम्यामध्ये एक अक्षर नाही. देशामधले जे काही आज पक्ष आहेत त्यांच्यापाशी कार्यक्रम उरलेला नाही. समाज क्रांती हा शब्द राजकारणातून हद्दपार मानलेला आहे. आणि मी कम्युनिस्ट चळवळीत आलो. मी सांगितल्याप्रमाणे मी जात्यंताचा संस्कार घेऊन आलो. मी मार्क्सवाद स्वीकारला आणि सत्यशोधकवाद सोडला नाही. मार्क्सवादी, कोसांबी वगैरे सारखे मोठे इतिहासक त्यांची पुस्तकं त्यावेळेला डांगे वगैरे आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर मला याच्यामध्ये फक्त वर्ग आहे जो ब्रिटिशांनी आणला आणि या देशाच्या मानगुटीला बसलेली जाती व्यवस्था तिच्याबद्दल हे लोक विचार करीत नाही. हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. त्याच्यातून मी इतिहास या विषयाकडे, त्याच्या अभ्यासाकडे, संशोधनाकडे वळलो. आंबेडकरांनी हू वर दी शूद्राज नावाचं पुस्तक लिहिलं. त्याला राधाकृष्णनची प्रस्तावना आहे. आणि ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादक कृष्णराज यांना या पुस्तकाचं परीक्षण पाहिजे. काय या देशामध्ये उच्च जातीपासून जे काही विद्वान अनेक आहेत त्याच्यापैकी आंबेडकरांच्या पुस्तकाचं परीक्षण करणारा माणूस त्या कृष्णराजला काही नको होता. ते वर्गवादी होते. आणि सुरतेचे IP देसाई, डॉक्टर IP देसाई त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की या पुस्तकाची आम्हाला परीक्षण पाहिजे. डॉक्टर IP देसाई हे जरी मार्क्सवादी होते तरी ते स्वतंत्र मार्क्सवादी. ते समजले या माणसाला काय पाहिजे. ते म्हणाले एक माणूस आहे पण त्याला तुम्ही ओळखत नाही, कोणी ओळखत नाही त्याला. त्यावेळेला एक कार्यकर्ता फुल टाइमर त्याच्यावर काही नव्हतं आणि मी सांगा माझं नाव तरी. आणि मग ते पुस्तक आणि पत्र माझ्याकडे आलं. परीक्षण लिहा.
इथे लक्षात घ्या की हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि झाल्यानंतर जे काही त्या विषयाचे अधिकारी होते त्यांनी एका वाक्यामध्ये हे पुस्तक बाद केलं. ते वाक्य म्हणजे आंबेडकरांचं हे पुस्तक सेकंड हँड सोर्सेसवर आधारलेलं आहे, वैदिक काळावरती आहे, मूळ संस्कृत भाषेचा अभ्यास नाही त्यांनी प्रस्तावनेतच कबूल केलेले आहे आंबेडकरांनी. आणि मग सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट सारख्या इंग्रजी सोर्सेस मधल्या पुस्तकं वाचून त्यांनी वैदिक काळावरती पुस्तक लिहिलेलं आहे. एका वाक्यात वाचलं. ते मला माहिती आणि म्हणून स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर मी बरोबर गेलो. आणि विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय यांच्याकडे पाणिनीच्या अभ्यासात आज मी उभा आहे आणि अजून मला कोणी आडवा करू शिकलेलं नाही. आडवा होण्याचं शारीरिक दृष्ट्या हे वय आहे. मी 85 वर्षाचं. तर अशारीरिक दृष्ट्या न आडवा होण्याचं बळ मला पंडितजीने दिलं. जे ब्राह्मणांचा द्वेष करतात, कोण करतात ते तुम्ही जाणता. मी एका ब्राह्मणाचं ब्राह्मणाची प्रशंसा करतो. बुद्धाचे धम्मसेनापती दोन्ही ब्राह्मण होते. सगळे ब्राह्मण एका गणतीत टाकायचा वेडेपणा करू नका. तुम्हाला समाज परिवर्तन जर करायचं असेल तर समाज परिवर्तनाकरता जे समाज परिवर्तन करू देत नाही त्यांच्यामधल्या महापुरुषांकडे मग बघा. मी त्यांच्याकडे पाणीनी शिकलो आणि परतल्यानंतर दासशूर सेवरी हा इंग्रजी ग्रंथ लिहायला घेतला. त्यावेळेला ब्राह्मणांचा मी शत्रू होतो. कम्युनिस्ट चळवळीमध्ये ती वर्गवादी माणसं आणि मी जात वर्गवादी म्हणून मी त्यांचा विरोधक झालो. आणि मी बाबासाहेबांवर टीका करतो म्हणून दलितांबाजी विरोधक. एकाकी जीवन हे मी व्यतीत करतो आहे. माझ्या पक्षाच्या ऑफिसमध्ये फुले आणि आंबेडकरांचे फोटो आहेत. मार्च बरोबर माझ्या राजकीय करिअरची सुरुवात मार्क्सवर टीका करण्यातून झाली. जगात कोणी केली? मी पहिला. का? मी मार्क्सपेक्षा मोठा आहे. मी मार्क्सला बुद्धाच्या नंतरचा सगळ्यात मोठा माणूस मानतो. तरी महापुरुष आपल्या वाट्याचं काम करतात आणि तुमच्या वाट्याचं काम तुम्हीच केलं पाहिजे.
आम्ही आमच्या वाट्याचं काम केलं पाहिजे. 2500 वर्षापूर्वी झालेल्या बुद्धाने आजची दात्यंताची क्रांती करावी असं मानण्याचा वेडेपणा करू नका. बुद्ध हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी होता असं आंबेडकरांनी ओवेसी शूद्रा आपलं द बुद्धानी धम्मामध्ये लिहून ठेवले. त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं, माझ्या वाटेची क्रांती मी केलेली आहे, तुमच्या वाटेची क्रांती हा आलेला आहे नवीन. तो जेव्हा मरायला त्यावेळेला तुम्हाला तो नष्ट करावा. आंबेडकरांचे किती अनुयायी बुद्धाचा हा आदेश त्याच्याकडे लक्ष द्या. जी व्यवस्था त्यावेळेला बुद्धाच्या काळात नुकतीच उदयाला आलेली होती 2500 वर्षात, ती पाहून तिचं निराळ करून त्यांनी तिचा अंत करायचं काम आपल्या भिक्षू आणि भिक्षुणींवर सोपवलं. माझ्या वाट्याला अब्राह्मणी पद्धतीने इतिहासाचं संशोधन करायचं काम आलेलं होतं. ते कोणी तोपर्यंत केलेलं नव्हतं. फुलेंनी आणि फुलेवाद्यांनी मांडलेला इतिहास हा जरी अब्राह्मणी होता तरी तो नकारात्मक होता, निगेटिव्ह होता. पॉझिटिव्ह इतिहास मांडायचं काम माझ्याकडे आलेलं होतं. ते आज संबंध आयुष्यावर मी करत आलेलो आहे. आणि मी प्रसिद्धीपासून सत्कारापासून अलिप्त आहे. तर समाज परिवर्तन हा फॅशनेबल शब्द झाला. तर मला राणांनी जो प्रश्न विचारला, मी माझ्या या कामाकडे का वळलो, याच्यासाठी वळलो. हॅलो. एकंदर छत्रपती शिवरायांचं चरित्र किंवा तो काळ याकडे सरंजामी काळ म्हणून पाहिलं जातं. आणि त्यात मांडणी करणारी या इतिहासाची 2 प्रकारचे लोक आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली असं म्हणणारा एक वर्ग, आणि केवळ हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं म्हणणारा एक वर्ग. अशा पार्श्वभूमीवर आपण केलेली मांडणी अगदी वेगळी आहे. आता ही मांडणी करताना आपल्याला काय असं नवीन सापडलं की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिकारक होते, जातीयंताचा त्यांनी टोकाचा लढा प्रारंभ केला होता असं आपल्याला वाटतं? असं म्हटलं जातं की शिवाजी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. खरं आहे. कम्युनिस्ट पक्षामध्ये मी म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये 1978 पर्यंत 72 साली दास शूद्र स्लेव्हरी इंग्रजी आणि मराठीमध्ये 2 भागामध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथाचं माझं लेखन पूर्ण झालं. साली पहिला भाग अलाइडने मराठीमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी प्रसिद्ध केलं.
तर परंतु जरी मी त्यावेळेला प्रसिद्ध नव्हतो तरी ही जाणीव दलितांपर्यंत गेली की हा माणूस काही वेगळं मानतोय. आणि आपल्या सामान्य जनांच्या, मी बहुजन हा शब्द वापरत नाही, मायावतीने बहुजनांचं सर्वजन करून टाकलंय. गांधीवादी झाली, सरोदेवादी. तर मला व्याख्यानाला बोलवायचा प्रयत्न व्हायला, पुस्तक प्रसिद्ध व्हायचं होतं. पण मी सासूरवाशा, कम्युनिस्ट पक्षाची शिस्त, कुठलंही काम नेत्याच्या परवानगीशिवाय करायचं नाही. त्यामुळे सासूरवाशा हा शब्द मी वापरला. सासूरवास हा स्त्रियांना होतो, पण तेवढा जरी सासूरवास मला स्त्रियांइतका झाला नसेल तरी राजकारणामध्ये तो मला सासूरवास झाला, तो चालू आहे. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बाहेर पडल्यानंतर मग मी व्याख्यानाची आमंत्रण स्वीकारलं. कर्ण, द्रौपदी, विदुर, सीता, कृष्ण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. तर मला जरा तुमचा प्रश्न जरा. हा, प्रश्न असा आहे थोडक्यात. हा, की एकंदर आपण जेवढं काही भारतीय इतिहासाचं संशोधन, चिंतन आणि मंथन केलेलं आहे, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जातीयंताचा प्रयत्न आहे, तर त्या विषयामध्ये तुम्हाला असं काय सापडलं? तर मला व्याख्यानाची आमंत्रण शिवाजी वरची यायला लागली आणि मला पुरंदऱ्यांचा शिवाजी सांगायचा नव्हता. पुरंदराची ते 7-8 भाग आणि शिवाजीवर काय काय लिहिलंय, खूप लिहिलंय. क्षत्रिय कुलावतंस, छत्रपती वगैरे वगैरे. हा ब्राह्मणी शिवाजी लोकांच्या पुढे मांडला गेलेला होता आणि त्याचे सर्वात मोठे स्पोक्समन पुरंदरे. तर मग मी निमंत्रकांना सांगत असे की मी शाहूंवर, पण माझ्या मनाचं समाधान होत नाही. मला शिवाजी अब्राह्मणी बाजू करून सांगता येत नाही. याचं कारण माझं अभ्यास अपुरा आहे अशी आत्मटीका करून मी माझ्या शोधाला लागलो. आणि आमच्याकडे धुळ्याला विद्यावर्धिनी कॉलेजमध्ये प्रणव देशपांडे, इतिहासाचे प्राध्यापक, यांचा धोंडाईच्या मानस असं काहीतरी
डॉक्टर हेमंत देशमुखांचं साप्ताहिक निघत होतं. त्याच्यामध्ये शिवाजीचा दुसरा राजाभिषेक हा लेख आला. पहिला राजाभिषेक तुम्ही जाणता, गागा भट्टाने केला. मला ते वाचल्याबरोबर मला जे पाहिजे ते सापडलं, अशी मी चमकावी तशी चमकून गेली. आणि तो राजाभिषेक जो होता तो शाक्त होता आणि तो करणारा निश्चयपुरी गोसावी होता. आणि मग मी माझ्या संशोधनाला लागलो. शिवाजीवरची जेवढी काही पुस्तकं होती तेवढी वाचून टाकली. माझं जी पुस्तकं तुमच्यासमोर उल्लेख केला राणाने, त्याच्यामध्ये पहिलंच प्रकरण आहे शिवाजी विषयक दृष्टिकोन. ज्यांनी शिवाजीवर लिहिलं त्यांचा दृष्टिकोन काय होता. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट आहे, त्याच्यामध्ये समाजवादी आहे, त्याच्यामध्ये सनातनी आहे. पण देशपांडे शेवटी पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मण होते. आणि ब्राह्मणाने ब्राह्मणाचा करून घेतला नाही, तो ब्राह्मणच राहतो. आणि शाक्त राजाभिषेक करून घेतल्याबद्दल देशपांड्यांनी शिवाजीला सौम्य शब्दात दोष दिलेला आहे. संभाजी देवावर खापर फोडलेला आहे. संभाजी तर धर्मवीर, वरुणवला त्यांचा फुल टायमर आहे संभाजीच्या समाधीची देखरेख करायला. अरे पण त्या संभाजी बरोबर त्याचा गुरु कवी कलश हाही मारला गेला. त्याच्यावर काय, तो सामवेदी ब्राह्मण होता. त्याच्यावर फक्त संभाजी का धर्मवीर. धर्मवीर म्हणजे हिंदू धर्मवीर. हा इतिहास, या इतिहासावर तुम्ही सगळे वाढलेले आहात. तुम्ही आम्ही सगळे वाढलेले. तर देशपांड्यांचं म्हणणं असं की हा जो शाक्त पंथ आहे, शाक्त म्हणजे हा प्रचार वाचून ऐकून लोकांना वाटतं की शाक्त म्हणजे भयानक काहीतरी. शाक्त याचा अर्थ शक्तीचे उपासक. तुम्ही मातृदेवता मानता, शक्ती मातृदेवता, त्या मातृदेवता मानणाऱ्यांचा पंथ याच्यात काय बिघडलो. पण आम्ही विचार कमी करतो, भावनिक लोक आहोत. तर या शक्तीला मानणाऱ्या लोकांमध्ये, त्या पंथामध्ये पुरातन काळापासून ते आई मुलगा, बहीण भाऊ ही नाती मानत नाही. याला इंग्रजीमध्ये शब्द इन्सेक्ट. आणि हे काय महाभयंकर. आणि महाभयंकर म्हणणारे जे लोक आहेत त्यांना हे माहिती आहे का ऋग्वेदामध्ये यम आणि यमी यांचा संवाद आहे. ते जुळे भाऊ बहीण आहेत
आणि ती जुळी बहीण यमाला संभोग करायची आग्रह करते. संबंध सुटत आहे. इतिहासाची मानव समाजाची काही बाल्यावस्था असते, पवंडावस्था असते. इतिहास मानव समाजही वाढत जात असतो हे आम्ही मानतच नाही. जगभर ही नाती न पाळणारा समाज होता. तो युरोपमध्ये होता, भारतात होता, जगाच्या कानाकोपऱ्यात. त्याच्यातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि अशा प्रकारचा प्रचार ब्राह्मणी बाजू करून होत असल्यामुळे पण मी अब्राह्मणी दृष्टिकोन स्वीकारलेला असल्यामुळे मी खोलात गेलो. तर शाक्तांच्या साहित्यामध्ये शाक्तांचं जे पीठ आहे ते कोकणामध्ये शृंगारपूरला होतं, संगमेश्वर. आणि शाक्त मत सांगत शाक्त संस्कार संपन्न जाती भेदम न कार्ये. शाक्त पंथाची दीक्षा घेतलेल्या माणसाने जाती व्यवस्था पाळू नये, जाती भेद पाळू नये. तुम्हाला ब्राह्मणी जे प्रचारक आहे ते लपवून ठेवत असं काही आहे सांगितलेलं. आणि ही समानता सांगितलेली असल्यामुळे त्यांनी त्या शाक्त पंथाला आणि त्या राजाभिषेकाला बदनाम केलं. दुसरं त्यांचं वचन आहे की विवाह करताना वयाकडे आणि वर्ण जातीकडे पाहू नये. आणि तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल शैव विवाह हे नवर्त. शैव विवाहामध्ये वय आणि वर्णाकडे पाहिलं जात नाही. आणि तुम्ही जितकी अधम योनी स्त्री बायको कराल तितकी मुक्ती जास्त मोठी. म्हणजे अस्पृश्य स्त्री केली तर तुमची सगळ्यात मोठी मुक्ती. शिवाजीच्या रणजित देसाई सांगतात श्रीमान योगी ना श्रीमान योगी ते सांगतात शिवाजीच्या 8 लग्नाच्या बायका होत्या आणि 1 नाटकशाळा होती. नाटकशाळा म्हणजे राखेली. आम्ही शिवाजीचे भक्त जे आहोत ते लग्नाच्या बायकोमध्ये जी पट्टराणी होती तिने शिवाजीला विष मारला कारभारांचा आज्ञा बरं होऊन. आणि ती नाटकशाळा जी होती ती शैव विवाहातली पत्नी होती, खरी महिती, खरी पट्टराणी. आणि शिवाजीला विषप्रयोग करून मारल्यानंतर तिचा कडेलोट करण्यात आला. तोपर्यंत रायगडाची महाद्वार बंद होती. संभाजी पन्हाळगडावर. तर आम्ही जे पृष्ठभागावर आहे, दर्शनी आहे, तेवढंच फक्त पाहतो, ते प्रमाण धरून चालतो.
विद्या किंवा शिक्षण घ्यायचा अधिकार या देशामध्ये फक्त ब्राह्मणांना होता. न शूद्राय न तिंदद्या, त्याच्यावर शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राचं भाष्य केलेलं आहे. अरे तुम्ही शिक्षण आपल्या पुरतं ठेवता, शूद्रांना शिक्षणापासून वंचित करता आणि तुम्ही लिहिलेला खोटा इतिहास त्यांनी प्रमाण मानावा असं मानता. तर राणांनी आता त्या चित्रलेखामध्ये आद्य गणमाता निवृत्ती याच्यावर पूर्वार्ध त्यांच्या लेखाचा आलेला आहे. कीथ आणि मॅकडोनेल तरी वैदिक इंडेक्स आहे. वेदामध्ये जे काही नाम आणि जे महत्वाचे शब्द आलेले आहेत त्याचा तो शब्दकोश आहे. निवृत्ती, अरे आम्ही भारतीयांनी निवृत्तीला बदनाम केलं ठीक आहे. अरे पण तुम्ही गोळ्या कातडीचे लोक, तुम्ही ज्ञानामध्ये इतके पुढे गेलेले, जगावर आज तुमचं राज्य आहे. प्रत्यक्षपणे आणि कीथन मॅकडोनल बोलतात जे काही वाईट असेल ते वाईट असलेली ही बाई निवृत्ती. आम्ही नवरात्र साजरा करतो. 10वा दिवस दुर्गेचा म्हणून साजरा करतो. ही दुर्गा निवृत्तीची मुलगी होती. आणि मग मुद्दा कोणता होता? मुद्दा हाच आहे की शाक्त संप्रदायामध्ये गणमाता मात्र लेखतात निशक्त. तर त्या काळामध्ये यमयमी वगैरे सारखे लोकाचार होते. त्याच्यातून मानव समाज पुढे गेला. परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की जर्मनीमध्ये लक्झेंबर्गला 2 वर्षापासून वर्ल्ड काँग्रेस ऑन मॅट्रिआर्की भरते आहे. जगामधले स्कॉलर्स तिथे एकत्र येऊन त्यांच्या देशामध्ये मातृसत्ताक समाज कसा होता ते रिपोर्ट मांडतात. मेघालयमधली अगाथा संगमा निवडून गेलेली आहे पार्लमेंट. तिची मातृवंशकता आहे नाही. केरळ जवळ बेट आहे लक्षद्वीप, ते मातृवंशक आहे. लक्षद्वीपचे रहिवासी मुसलमान आहेत, पण ते शरीयत पाळत नाही, मातृवंशक कायदा पाळतात. आणि तिथला मुसलमान खासदार निवडून गेला आहे पार्लमेंट. 2 खासदार मातृवंशक भागातले निवडून गेलेले आहेत. परंतु एकही विद्वान, एकही संशोधक लक्झेंबर्गला अजून गेलेला नाही. काय करतात तुमची विद्यापीठ, काय करतात तुमची कॉलेजेस, काय शिकवता तुम्ही विद्यार्थ्यांना, आणि तुम्ही प्रोफेसर मंडळी काय करता? तर हा मातृसत्ताक समाज आजही आमच्याकडे आहे. आणि या मातृसत्ताक समाजाचं वैशिष्ट्य असं की या समाजामध्ये पूर्णपणे समानता होती. आणि स्त्री सत्तेमध्ये प्रगती केल्यानंतर त्याची 2 हाऊस डेमोक्रेसी.
सभा समिती, लोकसभा, राज्यसभा हे आम्ही आज वाचतो आज. परंतु याची सुरुवात स्त्री सत्ताक समाजाने केली हे आम्ही जाणून घ्यायचा कितपत प्रयत्न करतो. आम्ही काय म्हणतो तो बंधू भगिनी विवाह, माता पुत्र यांचा शरीर संबंध हे ब्राह्मणांनी जी बदनामी चालवलेली हजारो वर्षापासून या शांतीच्या परंपरेची तीच आम्ही तर हा शाक्तवंत शक्तीचा, मातृदेवतेचा, मातृसत्ताक समाजाचा, स्त्री सत्ताक समाजाचा पंथ आणि त्याचे हे शाक्त वगैरे पंथ आणि शिवाजीचा त्याला त्याचे बरोबरचे जे मराठी सरदार होते ते त्याला 96 कोळीही म्हणायला तयार नव्हते. घोरपडे, निंबाळकर वगैरे. बहामनी सुलतान दिल्लीचा बादशाह हा त्याला राजा मानायला तयार. तर यांनी राजा म्हणावं ही पहिली गोष्ट. दुसरं, त्याने जरी हिंदवी स्वराज्य कमवलेलं असलं तरी त्याचे मंत्री ते ब्राह्मण किंवा कायस्थ होते. ते राजा म्हणून त्यांना शासन करायला अपात्र आहे, हा शूद्र आहे, शूद्र ब्राह्मणाचं शासन करू शकत नाही असं म्हणत होते. ब्राह्मणांना सुद्धा कायस्थांना सुद्धा शासन करता यावं गुन्हेगार असले तर म्हणून त्याला क्षत्रिय होणं भाग होतं. आणि म्हणून त्यांनी हा राज्याभिषेक करायचं ठरवलं. गागा भट्टाने पहिल्याने नाकारलं. गागा भट्टाला भारंभार सोनं दिल्यानंतर तो आला. ब्राह्मणा भोजनप्रिया असं म्हणतात. माझं म्हणणं ब्राह्मणा द्रव्यप्रिया. द्रव्य मिळाल्यानंतर आला. पण जो राजसूय नावाचा यज्ञ होता, क्षत्रियाला राजाभिषेक करायचा, तो वेदकाळापासून चालत आलेला होता. पहिला राजाभिषेक उर्वशीचा मुलगा वसिष्ठ यांनी केला. ऐतरेय ब्राह्मणामध्ये तिचं वर्णन आहे. मग ती त्यावेळची पोथी किती दिवस तो राजसूय झाला याच्याकडे पाहायचं. मग तो फुगत फुगत जो गागाभट्टापर्यंत आला त्याला गागाभट्टाने आणखीन फुगवलं आणि पोथी केली. तर मेच्या अखेरीपासून जूनच्या अखेरीपर्यंत 1 महिना भरतो राजाभिषेक चालला. दररोज भट ब्राह्मण कुखे झोडत होते, दक्षिणा घेत होते आणि एवढा खजिना रिकामा झाला. शिवाजीला सिंहासन पट्टी नावाचा कर आपल्या प्रजेवर, शूद्र प्रजेवर बसवावा लागला. याच्याबद्दल कोणीही उच्च जातीय असंतोषाचा शब्द काढतो का? नाही. आणि विशेष म्हणजे या राजाभिषेकाला युवराज संभाजी हजरात. युवराज संभाजी हा संस्कृत पंडित होता.
आणि त्याला संस्कृत पंडित करणारे दोन लोक होते. एक काशीचा कवी कलश आणि दुसरा कोकणातला केशव भट्ट कराडे ब्राह्मण, यांनी त्याला संस्कृत पंडित केला होता. चाललेले मंत्र विधी दररोज संध्याकाळी घरी राजवाड्यात आल्यानंतर काय म्हटलं ब्राह्मणांनी, कोणते विधी केले तो आणि राजाभिषेक संपल्यानंतर त्याने सार सांगितलं, आबासाहेब आपण चातुर्वर्ण्याप्रमाणे शूद्र प्रजेस्त शासन करावं राजा म्हणून हा राजाभिषेक झालेला आहे. आणि सुरुवातीला शिवाजीने आग्रह धरला, मला क्षत्रिय व्हायचं आहे, म्हणून माझा राज्याभिषेक जो आहे तो वेदोक्तात झाला पाहिजे. वेदोक्तात म्हणजे वेदाची जी आर्ष भाषा आहे तिचं व्याकरण वेगळं आहे. या आर्ष भाषेमध्ये झालं पाहिजे. ब्राह्मण खवळे महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण एक मायेचा पूत वारायला त्यांनी सांगितलं नाही. गुणकर्म विभाग शासन असेल तर शिवाजी ते गुणकर्म विभागशः या न्यायाने शिवाजी क्षत्रिय आहे कर्णाप्रमाणे. कोणी आज माझं जबडात असून पुन्हा ते शूद्रांची नरकपुरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. स्वातंत्र्याच्या अर्धशतकापेक्षा जास्त वर्ष जाऊन सुद्धा त्याची व्यवस्था राहिली पाहिजे असं म्हणणारे शूद्र जर म्हणाले की आम्ही मराठी आहोत तर तुम्ही पटाळलेले आहात असं त्याचं उत्तर आहे. शूद्रांनी आपण शूद्र आहोत, जाती व्यवस्थेचे बळी आहोत आणि व्यवस्था आपल्याला नष्ट करायची आहे असं म्हटलं तर या देशाला बरेच दिवस देशाची मुक्ती जवळ होईल. पण लोकांना मुक्ती या शब्दाचा अर्थ कळेल असं झालेलं आहे. त्यांना ते मुक्ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं. काश्मीरी मिळाला नव्हता, त्याने बघांचा इतिहास लिहिलेला. आणि आम्ही महाराष्ट्रातले लोक कोणाच्या डोळ्यांनी पाहतो? छगन भुजबळ हे फुल्यांच्या डोळ्यांनी बघत नाही, हे शरद पवारांच्या डोळ्यांनी बघतात. आणि विलासराव देशमुख वगैरे जे लोक आहेत ते शाहूंच्या डोळ्यांनी बघत नाही, ते अजूनही रामदासाच्या डोळ्यांनी बघतात. आणि हे शिवाजीचा सागरामध्ये पुतळा लिबर्टी पेक्षा उंच करायला निघाले. अरे त्या अमेरिकन लोकांनी समाज क्रांती केली आणि तो पुतळा उभारला आणि तुम्ही समाज भ्रांती करत आहात आणि तो पुतळा उभारून काय करणार आहात? तो
ठामणे शिवाजीचा पुतळा उभारायचा यांचा मानस आहे. शिवाजी मावळतीच्या सह्याद्रीवर उभा आहे आणि तो आपल्या शूराती शूर प्रजेकडे त्यांच्या भवितव्याकडे बघतोय. अशी कल्पना का करत नाही? तर कलावंत जे आहे, मी एकेकाळचा कलावंत आहे, त्यामुळे त्यांना जाणतो. आणि मराठा जातीमध्ये जन्मण्याचं दुर्भाग्य माझ्याला आलेलं असल्यामुळे मी मराठा जाती जाणतो. हे सगळं मी पाहिजे. तर शिवाजी मला कोणता पाहिजे? जाती व्यवस्था बरकरार ठेवणारा शिवाजी पाहिजे. कारण राजा काय करतो? श्रुती स्मृतीचा धर्म पाळतो. आणि हेच संभाजीने आपल्या वडिलांना सांगितलं. आणि मोरोपंत पिंगळे शिवाजीच्या तोंडावर दरबारामध्ये म्हणत होता, मामा, ब्राह्मणांना शूद्रांच्या हाताखाली काम करायची वेळ आलेली आहे. हा त्याच्या तोंडावर अपमान करणारी हे कारभारी. तो संत आपला आधी संपला. क्षत्रिय मानाला ब्राह्मण तयार नाही. त्यांची वतनं वगैरे काढून घ्यायला निघाला. मोरोपंत पिंगळ्याने आवडला. राजाभिषेक झाल्यानंतर दुसरा कोणता विधी आहे की जो समानतेचा विधी आहे. आणि समानतेचा विधी असून समानता आणणारा राजाची कथा होईल असं त्यांनी विश्वास पाटलांनी संभाजीचा वर कादंबरी केली. तो पानिपतचा विश्वास आणि हा आजचा विश्वास काही फरक नाही. अविश्वास. अरे खरं समर प्रसंग खरी दुबचक्री झाली ती या राजाभिषेकापासून सुरू झाली. हिंदवी स्वराज्य कमवण्यापासून नाही. अरे योद्ध्याने झाली. सगळ्यात मोठा योद्धा अलेक्झांडर होऊन गेला. चंद्रगुप्त होता. तलवार शिवाजीने किती गाजवली, त्याला स्पर्धक अनेक आहे. पण शिवाजी आपल्या बहुसंख्य शूद्र जनतेच्या विषमतेला नष्ट करू पाहणारा शिवाजी होता. हे आम्हाला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण आग्र्याहून निसटला आणि मी त्यावेळेला 7-8 वर्षाचा होतो. राजारामाचं म्हणे तट्टूवर बसवलं तर तट्टूवर बसवून थोडीशी घोडदौड केली की त्याच्या गाडीतून रक्त येत असते. हा राजाराम म्हणजे ब्राह्मणांचा गड्यातलाच नाही. त्यांना संभाजी नको होत. तर तुम्ही मला काशीला ठेवून पुढे गेला. काशीला कोणाकडे ठेवलं? बखरी म्हणतात. मोरोपंत पिंगळ्याच्या मेहण्याकडे ठेवलं. बखरी नंतर लिहिले शाहूच्या काळात. इतिहासाचं साधन समकालीन पुरावा जर तुम्ही मानता तर औरंगजेबाचा कोर्ट हिस्टोरियन काफी खान होता.
कबीर खानने त्याच्या इतिहासात लिहिलेलं आहे की शिवाजीने त्याला कवी कलशकडे ठेवला. हे सांगणारा मी पाहिला हे या माझ्या पुस्तकात. हा सामवेदी ब्राह्मण होता, हा शाक्तपंथी होता, शाक्त राजवंशी. हा 23 सप्टेंबर 1674 झाला. त्या दिवशी काय होतं? इथे माझ्या भगिनी असतील. त्या दिवशी स्थापना होती. नवरात्र सुरू होत होता आणि दुर्गा समानतेची प्रतिज्ञा घेऊन हातात घेऊन एक दिवस झाला. तो महिन्यापेक्षा जास्त झाला. हा एक दिवस झाला आणि कोणताही यज्ञ मी तुम्हाला सांगतो, वेदाच्या प्रामाण्यावर सांगतो, अश्वेत तो कोणताही यज्ञ असो, एका दिवसावर कोणताही यज्ञ झालेला नाही. कोण करत? अश्वमेधाची मंत्र आहे, सगळ्या यज्ञांची मंत्र. तर मग तो राजाभिषेक 23 सप्टेंबर घटस्थापनेच्या दिवशी झाला. आणि शेवटी राज्याभिषेक म्हणजे काय हो, म्हणजे काय मुकुट बसवतात डोक्यावर, व्रतबंध करतात. व्रतबंध असे सगळे शब्द ब्राह्मणांनी शोधून काढले की तुम्हाला शरीराला ते समजूच नाही. व्रतबंध काय बाबरे, व्रताने बांधून टाका. अरे काही नाही. मूळ राजाभिषेक कोणी केला? हे जर मोठे वेदांना अपौरुषे वगैरे वगैरे लेखक म्हणत असतील तर ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलात 95वा सूक्त आहे उर्वशी पुरुरवा यांच्या संवाद. तुम्हाला संस्कृत समजत नसेल तर तुम्हाला एक अथॉरिटी सांगतो, कोसांबी. ती अथॉरिटी कोणाला मान्य करता येणार. त्यांचं मिथ अँड रिॲलिटी नावाचं फार लहान पुस्तक, त्याच्यामध्ये त्याचं मूळ टेक्स्ट आणि इंग्रजी भाषांतर दिलं आहे. त्याच्यामध्ये उर्वशी पुरुरव्याला म्हणते. पुरुरव्या आणि पुरुरव्याला त्याच्या प्रॉपर नेमणीने हे आईला, आईल म्हणजे इलेचा मुलगा. कोणत्या बापाचा मुलगा नाही. महाभारतात लिहिलं आहे की इला ही पुरुरव्याची आई होती आणि बापाही होती. काय सांगणार तुमचं नैतिकता घेऊन द्या बघ. पुरुरव्याला बापाच होता असेल, पण महाभारत वगैरे सांगत नाही. इला ही पुरुरव्याची आई आणि बाप दोन्ही होती. आईला म्हणजे आईला शिवी देतात ते नाही बरं का. आई ऐरणीचा आई. तू 4 शरद ऋतूपर्यंत रोज माझ्या लिंगावर, माझ्या योनीवर तुझ्या लिंगाचा मारा करीत होता. हे शब्दशः सांगतोय मी, काही त्याच्यामध्ये दुसरा शब्द येत नाही. अश्लील असते तिथे त्या ऋग्वेदाला सांगा. आणि तू मला गर्भार केलंस आणि अशा प्रकारे माझ्या शरीरापासून तू राजा झालास. तन्वस हा शब्द आहे.
सगळ्या पंडितांनी, पर्वात्य आणि पाश्चिमात्य पंडितांनी तन्वस पंचमी आपला षष्टीत घेतला आणि कोसांबी भाषांतर करतात की तू माझ्या शरीराचा राजा झालास. कोसांबी करून ही अपेक्षा नव्हती. ही श्रीराज्याची राणी उर्वशी ती कोणत्याही पुरुषाला आपल्या शरीराचा राजा कशी करू देईल. तीच राजा होती, तीच राणी होती. आणि वेदामध्ये राष्ट्री हा शब्द जो राजा करता आहे त्याला पुल्लिंगी शब्द नाही. हे सगळं युद्ध माझं जे इथे अखिल भारतीय झाले आणि सगळे पंडित थांबले. मला धराशायी करण्याकरता हे तुमच्या पुण्याचे मेहेंदळे पासून अनेक पंडित उभे केले गेले. ते मी अगोदर हे मला माहीत होतं की मला जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न होती आणि म्हणून मी पूर्वतयारीने या मुक्तीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि माझा पराभव झाला तर मग तिचा पराभव होईल याची मला जाणीव होती. तर तन्मय शब्द हा पंचमेत घेतला पाहिजे. माझ्या शरीरापासून कॉन्टॅजियस मॅजिक फ्रेझरच्या शब्दात माझ्या शरीरापासून कॉन्टॅजियस मॅजिकने तू राजा झालास. राजपद मुळात पुरुषापासून नाही स्त्रीपासून जन्माला आलेला आहे. हे भारताच्या इतिहासावरून मी सिद्ध केलेलं आहे. माझे 3 खंड आज इंग्रजी आणि मराठीमध्ये आहे आणि 4था खंड लिहून पुरा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तोही बाहेर पडेल. तर जे शूद्रातिशूद्र आहेत त्यांच्या या महायुद्धाची वैचारिक तयारी मी करून ठेवलेली आहे. आता जी शस्त्रागार मी तयार केलेली आहे ते शस्त्रागार मी एकटा वापरू शकत नाही. तुम्हाला वापरायचं समर्थीच्या त्यांना वापरायचं. तर पण मला त्याच्यापुढे जाऊन असं म्हणायचं आहे की पुरुरव्याला उर्वशीने राजा करायच्या अगोदर ऋग्वेद वरुणाला राजा म्हणतो. इंद्र फार उशिरा राजा होतो. आणि हा वरुण कोण आहे? वरुण हा निवृत्तीचा मुलगा आहे. नाही, वेदामध्ये ज्याला झपाटतो अशी दोनच शक्ती आहे. माणसाला झपाटणारा वर्णगृहीता असा शब्द आणि त्याच्याही अगोदर माणसाला झपाटणारी निर्वृतिक गृहीता. हे दोनच हे दोघांकरताच वापरले गेले. आणि अशा प्रकारचे तिथे आर्किओलॉजी उपलब्ध नाही. तिथे वेदाच्या आधारावरती व्याकरणाच्या आधारावरती ही सगळी नाती होती मला उभी करावी लागली. हा वरुण पहिला राजा आहे आणि तो वरुण पुन्हा निवृत्तीने त्याला कॉन्टॅजियस मॅजिकने राजा केलेला आहे. तो मुळात राजा नाही कारण तो पुरुष आहे. खरी राधी राक्षी निवृत्ती. तिच्यानंतर तिची पुत्री होती अगाथा संगमा. ही आज खासदार आहे. तिच्या अगोदर तिचा बाप खासदार होता. बापाला बाजूला सारून ही झाली. मातृवंशक समाज आहे. तिथे बाप हा पाहुण्यासारखा असतो आणि कुलमाता त्या कुटुंबाची जी माता
प्रभू आजही. मग याच्यावरून तुम्ही त्यावेळेच्या समाजाची कल्पना करा. आणि हा मुसलमान असला खासदार लक्षद्वीपचा तरी त्याला हे सगळं कबल करावं लागेल. शर्यतचा आधार नाही. पण माझं म्हणणं असं, शर्यत आणि कुराणाकडे बघून भारताचा इतिहास समजणार नाही. आणि जे आज वेद उपलब्ध आहे त्यांचा शब्दशः अर्थ ज्यांनी लावलेला आहे, चित्राव शास्त्री आहे, अनेक शास्त्री आहे, ते ब्राह्मण आहे, ते पुरुष आहे. खोटा अर्थ लादलेला असतो आणि त्याला व्याकरणाचा आधार नाही. मी व्याकरणाचे पुरावे दिलेले आहे आणि त्यामुळे कोणीही ब्राह्मण पंडित मला कुरायला हिंमत करत. तर वरून पहिला पण तो पुरुष असल्यामुळे मूळ राजा नाही. मूळ राजा राणी निवृत्ती. आणि आता पुरुरवा हाही बरोबर किंगशिप आहे. खरी राणी उर्वशी. तुम्ही 12 तीर्थक्षेत्र नसता. एक तीर्थक्षेत्र जे आहे ते पुष्कर आहे, जवळच. तो जो ती जी पुष्करणी आहे ती उर्वशीची आहे. हा सगळा इतिहास जो मी मांडलेला आहे तो माझ्या नंतर येणाऱ्या शूद्र संशोधक विद्वानांना पुढे न्यायचा. आणि हा इतिहास म्हणजे काही पांडित्याचा इतिहास नाही. हा जात्यंत्याच्या समाजक्रांतीची महाद्वार उघडणारा इतिहास. तर हा शाक्त राजाभिषेक शिवाजीने करून घेतला. नवभारत मध्ये माझा लेख आलेला आहे. तर तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीच्या त्यावेळेला ते संपादक होते. तर्कतीर्थ काही माझ्या मताचे नव्हते. ते आमच्या पिंपळेचे साक्री तालुक्यात. रेगांनी जाहीर केलं होतं जेव्हा त्यांनी सिरियलेशन सुरू केलं माझ्या राष्ट्रगांच्या गवांचं. त्यावेळेला शास्त्रीजी शरद पाटलांच्या पुस्तकाचं सिरियलेशन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर प्रदीर्घ प्रस्तावना देणार. एका ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणांची जेव्हा प्रश्नोत्तर केली त्यावेळेला सावध असलं पाहिजे. मी फार सावध आहे. मला बेसावध कोणताही ब्राह्मण पकडू शकणार. तर जेव्हा हे पुस्तक त्या पुण्यातच प्रसिद्ध झालं आणि ते मला पाडण्याकरता माझं पुस्तक पाडण्याकरता तो समारंभ झाला, तर त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये शास्त्रीवांची प्रस्तावना दीड पाण्याची प्रदीर्घ त्यांनी मुंबईच्या एका साहित्य संमेलनात सांगितलं, शरद पाटील वैदिक शब्दांचे वेगळे अर्थ लावतात. अरे वेगळे अर्थ लावताय तर तुमच्या पाणिनीच्या व्याकरणाचा आधार घेऊन लावताय. खोडा. तर मला आंबेडकरांच्या अनुयायांना इथे आलेले असतील त्यांना सांगायचं आहे की त्यांनी 36 सालामध्ये जी न झालेलं भाषण पुस्तिका रूपाने जी प्रसिद्ध झालं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, आंबेडकरांचं सर्वात महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे कोणतीही समाजक्रांती एनलाइटमेंट शिवाय प्रबोधनाशिवाय होऊ शकत नाही हे सांगितलेलं आहे. आणि मग भारत आणि त्यांचं दुसरं म्हणणं असं की वर्गांतापेक्षा जात्यंताची क्रांती कठीण आहे. मग जी वर्गांतापेक्षा कठीण क्रांती आहे ती तुम्हाला करायची आहे, आजच्या आंबेडकरवाद्यांना करायची आहे. आणि त्याचं तुम्ही प्रबोधन कोण करताय?
मला या देशामध्ये एक तरी दलित बुद्धिजीवी दाखवा जो महाराष्ट्राचा ऍडव्हान्टेज घेऊन हायली क्वालिफाईड झालेला आहे तो याचं संशोधन करतो. हे करावं लागेल, हे दलितांना करावं लागेल, ओबीसींना करावं लागेल. माझ्या वाट्याला जे होतं तुम्ही केलेलं आहे, तुमच्या वाट्याला जे आलेलं आहे त्याच्याशी तुम्ही इमानदार आहात. तर हा शाक्त राजाविषयी एक दिवस झाला आणि त्याच्यामध्ये शाक्त पंथाच्या आदेशाप्रमाणे शिवाजीने एका अस्पृश्य स्त्रीशी शैव विवाह केला. ती कोण होती? ती अनामिका कोण होती? अरे हीन जातीयांना काही नावं असतात, अनामिक असतात, इतिहासात त्यांना आणि अनामिक असतात किंवा त्या नाटकशाळा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. काय हीन जातीच्या सगळ्या स्त्रिया नाटकशाळा असतात, रखेल्या असतात आणि उच्च जातीच्या स्त्रिया फक्त चारित्र्यवान असतात. कर्णाचं आणखीन शल्याचं भाषण झालं, भांडण झालं युद्धभूमीवर महाभारतात. त्यावेळेला कर्ण म्हणाला, शल्या तुझ्या पंजाबमध्ये सगळ्या बाया छिदा. कर्णपर्वात वाचा महाभारत. त्याला उत्तर दे शल्य देतो. शल्यापेक्षा कर्ण महावीर होता, यात काही बात नाही. परंतु शल्य हा काही अंगदेशाचा राजा नव्हता, तो स्त्री सत्ताक पंजाब चालत आहे आणि स्त्री सत्ताक राज्य ही समानतेवर आधारलेली असतात आणि तो समानतेवर आधारलेल्या समाजाचा राजा शल्य म्हणाला, अरे कर्णा, प्रत्येक वर्णामध्ये दुराचारिणीही स्त्रिया असतात आणि सदाचारीही स्त्रिया असतात. अंगदेशामध्ये दोन्ही प्रकारच्या स्त्रिया असतील, माझ्या मध्यप्रदेशामध्ये दोन्ही प्रकारच्या स्त्रिया असतात. हा इतिहास. तर बघा आता ही शाक्त राजाभिषेकात अस्पृश्य स्त्री कोण होती आणि जिला मी शिवाजीची खरी महिषी पट्टराणी मी मानतो आणि तुम्ही सर्वांनी मानली पाहिजे असं म्हणाला. सोयराबाई नाही, सोयराबाईने विषप्रयोग केला नावऱ्यावरती. नवनातून रक्त तट्टूवर बसल्यानंतर निघणाऱ्या अवलादीची माता आणि राजा झाल्यानंतर महाराष्ट्रातून पळून जाऊन दिल्लीला राहणारा हा तमाशा ऐशारामात राहिला. हे असं वसंत कानिटकर म्हणतो. माझं जाऊ द्या, कारण मी पुरावे देतो ना, शत्रूचेच पुरावे देतो. मी त्या बाबतीमध्ये फार सावध असतो. आता ब्राह्मणांनी म्हटलं ते सत्य आहे, मग हे तुम्ही सत्य मानता का? मानावं लागेल. तर इतिहास संशोधन म्हणजे अब्राह्मणी इतिहास म्हणजे ही शिवाजीची ही खरी पट्टराणी ही जी अस्पृश्य स्त्री होती ती कोण होती हे शोधणं शक्य झालं. शोधलं, पण तीच शैवविवाहातली पत्नी होती आणि तीच महिषी पट्टराणी होती
हा इतिहास लोकांच्या गळी उतरवा. हे तुम्हा आंबेडकरवाद्यांचं, कम्युनिस्टांचं, समाजवाद्यांचं हे काम आहे. अरे समतेत करता लढणं याच्यासारखी पवित्र आणि मोठी गोष्ट कोणती आहे? क्षमतेकरता लढण्यामध्ये आयुष्य घालवलेले आणि समतेच्या महायुद्धाची वेळ आलेली असताना त्याच्याकरता बद्धपरिकर होऊन या महायुद्धाच्या अंतिम मुक्तीच्या लढाईमध्ये उतरायची वेळ आज आलेली आहे. आणि हे माझे प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. एकच आता प्रश्न आहे की शाक्त संप्रदायाच्या नियमानुसार किंवा तंत्रानुसार जो राज्याभिषेक झाला त्याला ऐतिहासिक पुरावा काय आहे? ऐतिहासिक पुरावा जो आपणाला मिळालेला आहे तो कोणत्या स्वरूपाचा? सगळ्यात विश्वसनीय ऐतिहासिक पुरावा जेधे शकावली. जेधे शकावलीमध्येही ती तारीख सांगितली आहे आणि शाक्त राज्याभिषेक असं म्हटलेलं आहे. पण तेवढंच सांगून ते थांबले. निश्चळपुरीनी जो त्याचा ग्रंथ लिहिला होता असं तुम्ही सांगितलं, कारण ते जे काही पोथी किंवा ते विधी आणि जे मंत्र त्यांनी म्हटले त्या मंत्राची ही पोथी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आहे. तिचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. तो जेम्स लेन जो आला होता त्याने ते सगळं पाहिजे. ज्या जेम्स लेनच्या विरुद्ध महाराष्ट्रात वादळ उठलं, गंगा भट्टाच्या पोथीचं एक पोथी आहे, ती तर छापलेली आहे. छापलेली आहे, पण ही छापलेली नाही आहे. ही छापलेली पोथी आहे म्हणून काय झालं? पण प्रकाशित करता येईल. प्रकाशित कोण करेल? असं आहे की अब्राह्मणी इतिहास उजेडात येऊ नये याच्याकरता ते छापायचं नाही आणि ब्राह्मणी छापायचं असं ज्या देशात चाललेलं आहे तिथं त्यांच्याकडून तुम्ही दुसरी कोणती अपेक्षा? आपण काय करू शकतो त्यासाठी? आपण तिची मूळ पोथी पाड आणि प्रसिद्ध करू शकतो आणि प्रसिद्ध करता येत असं तर करणं. हे शूद्राची शूद्रांनी आपल्या मुक्तीचं साहित्य प्रसिद्ध करणं ही अपेक्षा काही अवाजवी नाही. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एकंदर गेल्या 50-60 वर्षामध्ये अनेक सामाजिक चळवळी होऊन गेल्या आणि सत्यशोधक चळवळ आहे, मार्क्सवादी आहे, दलित साहित्य चळवळ आहे की दलितांची फुले आंबेडकरी चळवळ आहे. सगळी चळवळी जी आहे ती सामाजिक परिवर्तन करण्याच्या दिशेनेच वाटचाल करते आहे आणि त्याच वाटचालीचा एक टप्पा म्हणून मराठा सेवा संघ आहे असं आम्हाला वाटतं. तर मराठा सेवा संघ आणि त्याशी संबंधित जेवढं काही कार्य आहे त्यासंबंधी आपलं काय मत आहे आणि त्याला आपण काय मार्गदर्शन करू शकता? हे बघा, या प्रश्नाची शेवटचा प्रश्न आहे. आणखी एक उपप्रश्न आला आहे ज्या पोथीबद्दलचा की तुमच्याकडे त्याची ती पोथी उपलब्ध आहे काय असं आता ज्या पोथीचा आपण उल्लेख केला निश्चळपुरी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट ही जगभर नागाजलेली संस्था आहे, तिथे हे ग्रंथ आहे. बरं, आपण स्वतः पाहिलाय असं सांगितलं होतं, तर आपल्याकडे काही पुरावा त्याचा आहे काय? मी ते पाहिलेले आहे, भाषांतरही वाचलेलं आहे आणि ते आधारून धरून माझं पुस्तक मी लिहिलं. ठीक आहे. आता मराठ्यांना किंवा एकंदर बहुजन समाजाला आपण काय संदेश देऊ इच्छिता? न अमूलम लिखिते किंचित, त्याच्यामध्ये महादेव शास्त्री भाऊच्या याच्यामध्ये वाक्य आहे, अस्पृश्यतेचा शाप. या पुस्तकाचा संदर्भ आपण दिला होता, तो कशासाठी दिला होता ते काही स्पष्ट झाले नाही. आपण सांगितलं होतं 1934 मध्ये हे पुस्तक महात्मा गांधींच्या हस्ते प्रकाशित हा झालं. स्वतंत्र विषय आहे. अच्छा, त्यावर आपण स्वतंत्र मुलाखत, त्याच्यावर मी बोलायला लागलं ते विनाकारण मी तुमचा वेळ घेतो असं. बरं, ठीक मग आहे. होऊ शकेल. न अमूलम लिख्यते किंचित, पुरावा नसलेलं मी किंचितही सांगत नाही असं महामहोपाध्याय पाठक शास्त्री म्हणतात. मी पुराव्याशिवाय बोलत नाही.
आणि पुरावे असे की जे कोणत्याही ब्राह्मणाला नाकारता येणार नाही. तर आता माझं पुस्तक आहे, ते पुस्तक त्याचं खंडन करा. मी खंडनाची वाट पाहतोय, माझे हात शिवशिवत आहे. पण लढायला कोणी मैदानात उतरत नाही. तर आता मराठा सेवक संघ, त्याला मी काय सांगायचं. या तुकोबारायांच्या संमेलनात, बरोबर, साहित्य परिषद, पण मराठा साहित्य सभा, म्हणजे पण संमेलन, साहित्य संमेलन, तुकोबारा साहित्य परिषद, पण तुकोबांच्या नावाने ते होते. बरोबर. शिवाजी प्रमाणे तुकोबांच्याही जीवनामध्ये प्रसंग आला. तुकोबांची एक शाक्त स्त्री बहिणाबाई, तुमची ही या जिल्ह्यातली बहिणाबाई नाही, त्यावेळीची बहिणाबाई ही पाठक परंतु शाक्त घराण्यामध्ये दिली गेली. आणि शाक्त असल्यामुळे ती संस्कृत पंडिता झाली. आणि संस्कृत पंडिता आणि शाक्त पंडिता असल्यामुळे तिने बौद्ध वाङ्मयाचा जे सापडेल त्याचा अभ्यास केला. अश्वघोषाचं वज्रसूची नावाचं काव्य, वर्णजाती व्यवस्थेचं खंडन करणारं पहिल्या शतकामधलं त्याची पोथी तिने मराठी भाषांतरासह तुकोबांना वाचून दाखवलं. हे जे मी सांगतोय, पुन्हा आणखी न अमूलम लिख्यते किंचित. कारण स्त्रियांची आणि शूद्रांची बाजू घेणं हे केवढं महादुष्कर काम आहे हे मला माहिती. ती पोथी वाचल्यानंतर, मराठीमध्ये ती भाषांतर ऐकल्यानंतर तुकोबांनी तिला त्याचा अभंगानुवाद करायला सांगितला. तो अभंगानुवाद झाला आणि मग त्या ब्राह्मण वृंदामध्ये, ब्रह्मवृंदामध्ये काय पसरलं. ब्राह्मणांचं सर्वात मोठं धार्मिक कर्तव्य कोणतं? अब्राह्मणांना दास्यात ठेवण्याकरता अब्राह्मणी पंथ जितका बदनाम करता येईल तो काय करतो. तुकोबा शाक्त झाले असा प्रचार देऊन सुरू झाला. सगळ्या गोष्टींना क्षमा आहे. या देशामध्ये एका गोष्टीला क्षमा नाही, आणि ते म्हणजे जात्यंतराकरता लढणं हे अक्षम्य अपराध. आणि जे लढले त्यांना बलीप्रमाणे आपले प्राण गमवावे लागले. कोणी वाचलं? चक्रधर गेले. ज्ञानेश्वरांना आत्महत्या करावी लागली. समाधी म्हणजे काय? आत्महत्या. आत्महत्या का? अरे त्या खरं म्हणजे वड धर्माचं उल्लंघन ज्ञानेश्वराच्या पित्याने केलं होतं, आणि त्यांनी नदीमध्ये बुडून जाऊन आपलं जीवन संपवलं होतं. परंतु सबंध कुटुंबाच्या सभासदांचा या ब्रह्मवृंदाने छळ केला, आणि त्याच्या पोटी ज्ञानोबांनाही समाधी केली. समाधी हा मोठच शब्द. आता विद्या यांच्या हातामध्ये, आणि त्यांनी वाईटातल्या वाईट गोष्टी या शूद्रांच्या डाच्यात कशा घालायच्या हे त्यांना चांगलं माहिती. तर तुकोबांच्या विरुद्ध हा प्रचार झाला, आणि त्याच्यानंतर तुकोबांना किडनॅप केलं.
आम्हाला मराठी शब्द वापरला तर नाही कळणार. किडनॅप करून त्यांचं हाडाचं तुकडंही राहणार नाही अशी त्यांनी व्यवस्था केली. आणि ही तुम्हाला मी घटना सांगतो असं नाही. आह साळुंखे आणि सदानंद मोरे, तुकोबा मोरे होते आणि त्यांचा वंशज तिथे तत्वज्ञान विभागामध्ये पुणे विद्यापीठामध्ये आजही आहे. आणि तो वाद तुंपला. त्यांचे तुकोबा आपला प्राण गमवावा लागला. हे पुस्तक त्यांचं बाहेर आल्यानंतर सदानंद मोरेने त्यांच्यावर हल्ला चढवला. ते काय एक लक्षात घ्या, मला आह साळुंखे गुरु मानतात, पण गुरुला समजून घेणारे शिष्य फार क्वचित येतात. आणि त्यांना शरद पाटील समजायला फार वर्ष घालावं लागलं. काय मी काही समजायला कठीण आहे असं नाही, पण त्यांना शॉर्टकट पाहिजे. मुक्तीच्या महायुद्धामध्ये शॉर्टकट चालत नाही. लॉंग कट आहे. तुम्ही जिवंत राहिला अखेरपर्यंत भाग्यवान, नाही राहिला तर कोणाच्या हातामध्ये तो वारसा सोपवा. तर ज्या वेळेला हा वाद जुंपला, तुकोबा राय वैकुंठाला न जाताना, वैकुंठाला म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, आमच्या संस्कृत व्याकरणामध्ये एक श्लोक आहे. ही तुमची विद्येची जी देवता आहे सरस्वती, ही म्हणे उठली, बाहेर आली आणि आपण सरस्वतीने कोणाच्या घरात जावं असा तिच्या पुढे प्रश्न पडला. मी जे सांगतोय ते सिद्धांत कौमुदीमध्ये तो श्लोक आहे, सिद्धांत कौमुदी, लक्षात. आणि जेव्हा तिने नजर टाकली, सगळीकडे पाहिलं, तिला सगळे दिसले. शूद्र दिसले, अतिशूद्र दिसले, ओबीसी दिसले. ओबीसी दिसले, तुम्ही मराठा. आणि मग कायस्थ दिसले आणि मग ब्राह्मण दिसले. आणि सरस्वती म्हणे त्या ब्राह्मणाच्या घरात घुसली. का बरं? काय ब्राह्मणापेक्षा आम्ही काय? अरे ब्राह्मण तर नाजूक आहे. आम्ही आणि ते घुसून ते अजूनही तडफड करते. पाण्याच्या बाहेर काय गेला? अरे बा आता